प्रहारचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष खंडणी मागत असल्याचा आरोप करत मशिद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा ताफा रोखला। प्रहारचे शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार खंडणी मागत मशिदीची जागा हडप करत असल्याचा आरोप काळी मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला। एकीकडे कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी संताजी धनाजी पुरस्कार देण्यासाठी बच्चू कडू हे सोलापुरात आले होते, मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात मशिद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले। या दरम्यान बच्चू कडू यांनी गाडीतून उतरून निवेदन स्वीकारले, तसेच योग्य दखल घेण्याचे आश्वासनही दिले। विशेष म्हणजे ज्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं ते खालिद मनियार हे बच्चू कडू यांच्या सोबतच होते। सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चू कडू साहेब आल्यानंतर आम्ही काळी मशीद ट्रस्ट सोलापूरच्या वतीने इथं आलेलो आहोत आणि साहेबाला निवेदन दिले। निवेदनाचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या मशीदची जागा खालिद मनियार जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटखेवाले झाले, मटकेवाले झाले, आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे। या खंडणी मागणी केल्यामुळे आम्ही आज बच्चू कडू साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या सदिच्छित पूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला 5 लाख रुपये खंडणी मागत आहे। आम्ही वारंवार पोलीस प्रशासन, पोलीस कमिशनर साहेब, आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप कराले, तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे। पण खालिद मनियार अत्यंत षडयंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे। का? फक्त या कारणाने एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे, माझे भलते लोक माझे ओळखीचे नेते मंडळी माझी आहे, माझ्याकडे पैशाचा पावर आहे, पोलीस प्रशासनाला मी खिशात ठेवतो, अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोललेले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही, हे आमची बापदाती जागा आहे, आम्ही कायमस्वरूपी इथे राहणार, तुम्हाला काही करायचं ते करा, या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे। यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे, ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी। त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालिद मनियारकडे, ना कुठल्याही जागेचं त्यांनी मस्जिदासोबत ट्रस्टी सोबत व्यवहारासाठी कागदपत्र केले आहे किंवा मस्जिदला कुठली देणगी आणि भाडे देत नाही। उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं 6,000 7,000 रुपये चंदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे। औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वक्फ बोर्डला चाललो, मला देणगी द्या, या सगळ्या गोष्टी करत आहे। आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी प्राचीन काळी मशीद आहे।